मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या प्रति असलेला द्वेष आज पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे आणि समोरही आलेला आहे। मला जेलमध्ये पाठवून ठार मारण्याचा प्लॅन आहे। मी जेलमध्ये गेल्यावर फडणवीस कायमचा राजकारणामधून संपला पाहिजे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। त्यानंतर फडणवीसांवरती टीका करताना त्यांनी अतिशय खालच्या पातळीची भाषा सुद्धा वापरली आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण पोलीस त्याच्या हातात आहे, कोर्टाचं मंत्रालय सुद्धा त्याच्या हातात आहे आणि ते गुंतविणार म्हणजे त्याला निवडणूक काढून निघून न्यायची। जशी मी मला आत टाकू, मी तर असं आत जात नाही, याच्यात आत टाकायचं, आत मारायला बी लावायचं। मी आत गेलो, भाजपचं एक बी सीट नाही आलं पाहिजे, एक बी राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आला पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा। ते उकंड्यावर मुत्र्यावर छत्र्या कशा उगा त्यात कुत्र नसतं मग तो उकंड्यावर, तसं सुद्धा एक भीमोड झाला पाहिजे, पुरा एक नाही राहिलं पाहिजे, कुठे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे, उकंड्यावर नाही, फाकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर। दरम्यान भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी काय प्रत्युत्तर दिलेलं आहे बघूयात। त्यांना जाहीर आव्हान देतोय। त्यांनी सांगितलं ना, उपोषण झाल्यावर बघून घेतो, जरांगेचं आव्हान स्वीकारलंय, त्यांना काय बघायचं आहे ते बघून घ्या। त्याच्यामुळे आतल्या प्रकारचे बालबोध चॅलेंज मराठा समाजाच्या जीवावरच करत होतात, परंतु आता आरक्षण सोडलंच ना, बरं झालं, आम्हाला थोडा आनंद झाला की प्रकृती त्या ठिकाणी नीट राहावी, मैदानात उतरून आपल्याला लढता यावं, यासाठी चांगले आपण ठणठणीत व्हा। क्लिअर कट या मागे कोण आहे, महाराष्ट्रातले वरिष्ठ जबाबदार मोठे नेते, हे त्या ठिकाणी आता काही लपून राहिलेलं नाही। आंदोलनाला फूस देतं कोण, जरांगेची भाषा ज्या पद्धतीनं चालले, त्यामुळे विरोध कोणत्या दिशेनं आहे, समर्थन कोणत्या दिशेला आहे, हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नेम कोण चालवतंय हे आता उघड झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।